आरसा दे ग. अगं मी केस बांधून देऊ का? हा नाही नको, तू ना फक्त पिना लावून दे. वरची आजी पण तेच करते. आणि हो मला लेट होतोय, पटकन आरसा दे, कराटे क्लासला लेट होतोय मला. चिंगुडी आज एक काम करतेस का? आज तू क्लासला जाऊच नकोस, इथे घरातच खेळ काहीतरी. हा नाही नाही असं नाही होऊ शकत, मला आज 2 विट्या तोडायच्या आहेत. अरे हो माझा ड्रेस तर वरतीच आहे, मला तो पण आणायला जायचा आहे. तू पटकन दे मला आरसा. आणि हो आई आणि बाबा कुठे? मला त्यांना भेटायचं आहे. आई आणि बाबा ना मालती, अगं असं करून कसं चालेल? नाही म्हणजे किती दिवस आपण तिच्यापासून हे लपवणार आहोत? तिला सांगायचं का? नको, तिने हॉस्पिटलमध्ये जायचं हट्ट धरला तर, आणि हे सगळं कळल्यावर तिला किती त्रास होईल. आजी मला लवकर आरसा दे ना, लेट होतोय. अगं चिंगुडी, मी काय म्हणतो, अगं काय झालं माहितीये का, तुझा हा आजोबा आहे ना, हा तो ना आता खूप म्हातारा झालाय, सगळं विसरायला लागलंय. मी विसरूनच गेलो बघ, वय झालंय म्हणून ते. काय विसरले आता तुम्ही? अगं तुझे ते कराट्याचे सर आहे ना, त्यांचा फोन आला होता. म्हणजे त्यांनी सांगितलं की आज शिंगीला सुट्टी दिली आहे म्हणून. सरांचा कॉल आला होता आणि ते म्हणाले की सुट्टी आहे. बघितलंस ना चिंगुडी, अगं तुझ्या आजोबांना हल्ली वेळच्या वेळी काही जमतच नाही. अगं मला काय बोलतेस, तुला तरी कुठे जमते वेळच्या वेळी? तुझंही वय झालंय हो की नाही चिंगी? चिंगुडी तू आजोबांच्या पार्टीत जाऊ नकोस. आज मी तुला चॉकलेट देणार आहे. म्हणून मी तुला चॉकलेट देणार आहे. अगं मी चिंगुडीला आईस्क्रीम देणार आहे, हो की नाही? अगं बरं झालं तुझ्या सरांनी तुला सुट्टी दिली ते. ठीक आहे ते सगळं जाऊ दे, पण मला तुम्ही एक सांगा, खरंच सरांचा कॉल आलेला? हो. अच्छा, मग मला दाखवा त्यांचा कॉल कधी आलेला. जर हे नसेल जमत तर डायरेक्ट कॉलच लावून द्या, मला विचारू दे सरांना. कारण मला बाबा बोललाय की रोज कराटे क्लासला जायचं, कारण मला त्याला सेकंड क्लासला येलो बेल्ट पण आणून दाखवायचा आहे. अगं चिंगे काय ना, आपण एक काम करूया. हे बघ, आपण ना आज घरातच कराटे खेळूया. म्हणजे तू कराटे कसे खेळतेस ना ते मला दाखव. म्हणजे अशी उभी राहा तू, आणि हे माझे हात आहेत ना ते विट्यात समज, आणि या विटा फोड तू. काही पण आजोबा. अगं फोड का तू, बघ फोड बघ. ठीक आहे. 1 2 फुटल्या विटा. अगं लागलं ग विटाना, खूप लागलं. फुटलं. अरे दुखते रे, दुखते. रमा गेली, आनंदी बिचारी हिच्या आईच्या जागेवरती उभी राहिली, पण राघव यातून सावरलाच नाही तर माझ्या चिंगुडीचं कसं होणार? बस बस बसते. हे सलाईन संपत आली आता, ह्याच्यानंतर दुसरी लावणार? हो लावणार आहेत. सुईचा त्रास होत असेल हो यांना? नाही होणार. बरं आता काही खायला दिलं तर चालेल? ते तुम्हाला डॉक्टर सांगतील. भूक लागली असेल त्यांना. अहो नर्सताई, हे बघा काहीतरी सांगतात. पाय माझे, मला कळेल ना. अहो मला सांगा काय हवंय? पाणी हवंय? देते. हे घ्या.
राघवा, हे राजा कोण आलं बघ? आई आली, आई आली. काय झालं माझ्या राजाला? कुठलं संकटात पडणार आहे राजा? आता काळजी नाही करायची. आता 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 आम्ही सगळेजण आहोत बाबा. आता काय नाही होणार तुला, काय नाही होणार, काय नाही होणार. आई शांत हो, आई शांत हो. हो मी चालते. दादा दादा बरं वाटतंय का आता? आय एम सॉरी दादा. हे 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 सगळं ना माझ्यामुळे झालंय. आपण ते कोर्ट ते केस ते सगळं करायलाच नको होतं. आय एम सॉरी दादा. माझ्या सुखासाठी तुला हे काय काय भोगावं लागतंय. सॉरी. बोलायला सांग त्याला, बोलायला सांग. आई बाहेर जाऊयात का? डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं त्यांना, नाहीतर त्रास होईल त्यांना. राघवा बाळा, आम्ही बाहेर आहोत. हा, काय लागलं तर सांग. आई म्हणून हात पर. मी कुठे जात नाहीये. आराम करा, आराम करा. हो थोडी. मी हात कर सांग आई आहे म्हणून. आनंदी बरा आहे ना ग राघव? बरोबर. तुम्हा दोघांना एकत्र बघायचं होतं, पण अशा पद्धतीने नाही बघायचं होतं ग. काय आता बरं वाटतंय ना त्यांना? आणि आपण आहोत ना सगळेजण त्यांच्या सोबत. काही नाही झालंय त्यांना. वर्ष ते आता आईना घरी घेऊन जा बरं. पाय बघा किती सुजलेत त्यांचे. हो. नाही नाही नाही, मी नसते जात बाई घरी. मी जाणार नाही. माझं लेकरू इकडे पडलंय, मी जात नाही. मी इथे बसेच. मी काय घरी जाऊन आराम करू? आई असं नका करू. तुम्हाला काही झालं तर ह्यांना बरं वाटणार आहे? ह्यांना त्रास होला हो त्याचा. तुम्ही जा घरी. तुम्ही वाटलं तर परत या ना. आई आई आनंदी बरोबर बोलते. हे बघ, तुझी औषधं घ्यायची राहिली आहेत की नाही? आपण घरी जाऊ, तू काहीतरी खा, औषधं घे, बरं वाटेल तुला. पण वहिनी, घरी गेलो होतो. पाटकर काकूंनी तुमचे कपडे पाठवले आणि मी या दोघींना घरी सोडतो. चला. सावकाश. आलेच मी. लक्षात ठेव. चालता येत नाहीये ना? दुखतायत ना पाय? चल घरी जाऊ, औषध घे. सावकाश. तुम्ही पण जा आता. आराम करा जरा. मी नसते दमत आणि मला घरी जाण्याची पण काही गरज नाहीये. फक्त एक काम आहे, तेवढं करून येते. आलेच. जिंकणार, आपणच जिंकणार. आता ते तारीख पे तारीख वगैरे काय नाही. आता अरे भावा, तुला सांगायचंच राहिलं, आपण आहे ना एक मोठीच्या मोठी केस जिंकणार आहे. हो म्हणजे जास्त झाली वाटतं याला. कोणाला? ए कोण पिते रे? मी भावा याला सांग. आता कोर्टात ऑर्डर मिलोड काय नाही. आता डायरेक्ट रिझल्ट लागणार आणि आपण असं जिंकणार आहे. मग अतुल म्हणतात आपल्याला. काय अतुल म्हणतात. रिस्पेक्ट काय घ्यावा. वा
खाणार आहे? नाही खा खा. अरे मजा करा, जिंकणार आहे आपण. आपणच जिंकणार. मला हवं. माझ्या राघवची काय अवस्था करून टाकलीस आणि इथे खायला बसलायस. सुखासुखी तुझ्या घशाखाली घास उतरू द्यायची नाही मी. पाणी दे. अरे अशी कशी गेली? अरे त्या नावावर घेऊन जा तिकडे. अरे अरे पाणी आहे का नाही? दे पाणी दे. हे घे पाणी. झेपत नाही कशाला पिता रे? हा तुम्हाला बाकीचा त्रास होतोय. याची ऑर्डर कॅन्सल करून पाठवून द्यायला. चल चला नाही पाहिजे मला. काय ऑर्डर कॅन्सल करतो ना? मीच नाही खात. माझ्या राघवला मारायला निघाला होता काय? नाही तुझ्या आयुष्याची वाट लावून टाकली ना तर नाव नाही सांगणार. सोडणार नाही अशीच. मिसेस कर्णिक घ्या चहा घ्या. अहो मला नको चहा. घ्या हो. कालपासून तुम्ही इथेच आहात. 2 मिनिटही नजर हटत नाहीये तुमची पेशंटवरून. खरंच नको मला. असू द्या. घ्या हो मॅडम. मी समजू शकते. गेल्या काही तासात तुमची काय अवस्था झाली हे बघतोय आम्ही सगळे. प्या आणि सगळा प्या. बसा. नाही इट्स ओके. नाही नाही वहिनी इट्स ओके. इट्स ओके. तुम्ही बसा ना. नाही मी ठीक आहे. मी फक्त राघवला बघायला आलो होतो. कोर्टात कळवलंय मी जे काही झालंय ते. पण वहिनी कोणीतरी मला फोन केला असता तर फार बरं झालं असतं. नाही म्हणजे डोंट वरी, मी सगळं मॅनेज केलंय आणि तुम्ही सगळ्यांनी काहीही काळजी करायची गरज नाही. आपल्याला पुढची डेट मिळेल. तुम्ही सगळेजण आता फक्त त्याच्या रिकव्हरीवर फोकस करा प्लीज. आय नो माझ्याविषयी तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील की कोर्टात हा माणूस आपल्या विरोधात उभा राहतो, इथे येऊन काळजी दाखवतो. ते कोर्ट आहे बहिणी आणि आम्ही वकील होतो. सो आम्हाला तिथे पर्याय नसतो. पण कोर्टाच्या बाहेर आम्ही दोघंही चांगले मित्र आहोत. त्यामुळे काळजी वाटते. पण इफ यू डोंट माइंड आता तो कसा आहे म्हणजे काही माहिती नाही. बोलू शकतो? मला बोलता येईल त्याच्याशी? अहो अहो ते वकील आलेत, विराज इनामदार. अहो हाय राघव, मी विराज. अरे आपण लॉ कॉलेजमध्ये एकत्र होतो. आपण खूप धमाल केली आणि आता आपण दोघं एकमेकांच्या विरोधात केस लढतोय. आठवते? अहो
वर्षाताईंची केस त्याच्याबद्दल बोलतायत ते. अतुल भाऊंचे वकील आहेत, विराज इनामदार. अहो काय होतंय, त्रास होतोय का? मग बोलू नका ना तुम्ही. डॉक्टरांना बोलव. थांबा, डॉक्टरांना बोलवते. हाय हॅलो म्हणायचं का तुला? इट्स ओके. आज काही गरज नाही त्याची. अजिबात काळजी करायची नाही. तू ठणठणीत बरा होणार आहेस आणि असं हारायचं नाहीये तुला. कोर्टात तुला मी हरवणार आहे. त्यासाठी आपल्याला बरं व्हावं लागेल की नाही? हा, तुला व्यवस्थित उभं राहावं लागेल, तुला व्यवस्थित बोलता आलं पाहिजे. तुझ्यासारख्या शार्प वकिलाला मला कोर्टात हरवायचंय. यू हॅव टू गेट वेल सून. यांना बोलता नाही आलं तुमच्याशी, पण कदाचित तुम्हाला भेटून बरं वाटलं असेल. आणि ते कोर्टातलं सगळं सांभाळून घेतल्याबद्दल धन्यवाद. असं काय करताय बहिणी? मित्र येतो माझा. आधी कोर्टातली केस आज ना उद्या संपेल, पण मैत्री संपत नाही. बरं, त्याच्या ऑफिसमध्ये कळवावं लागेल. हो, कळवेल मी उद्या. आणि त्याचं काही इन्शुरन्स वगैरे आहे का तेही बघायला लागेल. बघेन. बरं, तुम्हाला हे सगळं खरंच जमेल? कारण काय ना, तुम्हाला राघवची काळजी घ्यायची आणि ही सगळी कामं खूप वेळखाऊ असतात. नाही नाही, करेन मी सगळं. बरं, मी खाली चाललो होतो, काही औषधं वगैरे आणायची? नाही, लागली तर मी जाईन ना खाली. खालीच आहे मेडिकल. वहिनी, सगळं तुम्हीच करणार आहात का? अहो, तुम्ही स्वतःची अवस्था बघितली आहेत का? खाल्लेत तरी का काही? हा, माझं काही नाही. ह्यांना बस लवकरात लवकर बरं वाटायला हवं, एवढंच. या बसा बसा, मी सांगतो बसा. या इथे 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 बसा. या या लवकर बसा बसा. आईनी तुमच्यासाठी डबा मागवला. घ्या, खाऊन घ्या. घ्या घ्या घ्या. माझ्यासाठी कशाला? मला नकोय. आईनी खास तुमच्यासाठी करून पाठवलं. छान मस्त तुपातली खिचडी. तिने फक्त इतकंच सांगितलंय की डबा संपवायचा आणि आठवणीने घरी घेऊन यायचा. चला लवकर घ्या. का? खरंच नको मला. तुम्हाला ऑकवर्ड होत असेल तर मी तिकडे. नाही नाही, तसं काही नाही. बसा तुम्ही इथे. या या, खाऊन. राघवसाठी तुम्हाला खंबीर व्हावं लागणार आहे. मग खाऊन घ्या. घ्या. काय ना वहिनी, सगळ्या लोकांना फक्त जी व्यक्ती आजारी असते तिची काळजी असते, पण खरा त्रास त्या व्यक्तीला होत असतो जी त्या आजारी व्यक्तीच्या सर्वात जवळची असते. आणि त्या व्यक्तीला किती त्रास होतोय कोणालाच कळत नाही. कोणाचं त्या व्यक्तीकडे लक्षही नसतं. हे घ्या. पहिली तुम्हाला कल्पना नाही तुम्ही किती स्ट्रॉंग आहात. मला खात्री आहे तुम्ही यातून पार पडणार आहात आणि राघवलाही बाहेर काढणार. सो बी स्ट्रॉंग. आणि हो, तो डबा खाऊन घ्या. मी आता पुढच्या वेळेला आलो की तो घेऊन जाईल. ओके, जरा घाईत आहे, निघतो. अच्छा, नंतर यात ठेवून द्या. हो, येतो.